प्रकरण पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नाही असं कोर्टानं या दरम्यान म्हटलं। माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर शिक्षा देता येत नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलं याच सुनावणीच्या दरम्यान। आणि माफीच्या साक्षीदाराची देखील निर्दोष मुक्तता यामध्ये झालेली आहे। पद्मसिंह पाटील यांच्यासह सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। निकालानंतर हा जो निकाल आला त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली। त्यांनी निराशा या प्रकरणासंदर्भात व्यक्त केलेली आहे। न्यायालयाने या निर्णयाने एक पूर्णतः या प्रत्येक या प्रश्नावरती उत्तर दिलेलं आहे की एक पूर्ण प्रकरण जे आहे ते तथाकथित आहे आणि खोटं घडवण्यात आलेलं आहे। त्यामुळे न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे तो सर्व साक्ष पुराव्याच्या आधारे दिलेला आहे। तो सर्व गोष्टीचं संकलन करून दिलेला आहे आणि मुख्यतः हा गुन्हा जो करण्यात आला त्या गुन्ह्याचे खरे जे सूत्रधार आहेत त्यांना बाजूला ठेवून राजकीय दृष्टी डॉक्टर साहेबांना त्रास देण्यासाठी हा यंत्रणेचा वापर करून राजकीय लोकांनी वापर करून हा खोटा खटला दाखल केला। तुम्ही परवाचं जे दाखवलं आणि मीडियामध्ये आलं की त्यांनी स्वतः सांगितलं की माझा राजकारणाचा जन्म त्याच्यावर झाला। आता मी म्हणेल की आता राजकारण पण याच्यावर संपणार। जेव्हा ही केस संपलेली आहे त्याचं राजकारणचं भांडवली संपलेलं आहे आणि इथून पुढे म्हणजे आम्ही तिथेही थांबणार नाही। तर ह्याच्यामध्ये खरे मारेकरी कोण होते, हा तपास कुठे डायव्हर्ट करण्यात आला, हा जैन नावाचा व्यक्ती कुठून आला, कुणाच्या सांगण्यावरनं आला, कशा पद्धतीचे पुरावे का कोणाच्या सांगण्यावर गोळा करण्यात आले, ह्याच्यामध्ये कुणाचा काय उद्देश होता आणि डॉक्टर साहेबांच्या बद्दल का डॉक्टर साहेबांना हे करण्यात आलं। कारण गेलं राजकारण तुम्ही पाहिलेलं आहे, हे सगळ्या इलेक्शनमध्ये हाच विषय डॉक्टर साहेबांची बद्दल विषय करणं, हा गुन्ह्यासंदर्भातला विषय करणे आणि हा संदर्भ घेऊन प्रत्येक इलेक्शनमध्ये लोकांसमोर पुढे जाणे। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। खरं तर आता या सगळ्या प्रकरणानंतर जो निकाल लागला आहे त्यानंतर राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येतात हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। ओमराजेंची प्रतिक्रिया यामध्ये आलेली आहे। त्यांनी या प्रकरणावर निराशाही व्यक्त केलेली आहे। महत्त्वाचं असं प्रकरण, सुनावणी सुरू होती, जवळपास 1.5 तास ही सुनावणी झाली। त्यानंतर पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सगळे आरोपी जे होते ते सगळ्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। आणि या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, काय नेमक्या ताज्या अपडेट्स या प्रकरणासंदर्भातल्या समोर येत आहेत आणि राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? गौरी, खरं तर 2006 साली ही घटना घडली आणि तब्बल 20 वर्षानंतर आज या घटनेचा निकाल आला। अर्थात मागील 2 दिवसापासून या निकालाचीच अर्थात चर्चा होती। त्याचं कारण ओमराजे निंबाळकर अर्थात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जात आहेत। काल त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं की मी 20 तारीखपर्यंत म्हणजे जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत माझी मी भूमिका स्पष्ट करणार नाही। आणि आजचा जर निकाल बघितला असाल तर ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात कुठेतरी लागलेला आहे आणि पद्मसिंह पाटील यांच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे। 9 जणांची निर्दोष मुक्तता जी आहे ती या संपूर्ण प्रकरणात झालेली आहे। अर्थात आज संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो जवळपास 1.5 तास अर्थात या निकालाचं वाचन जे आहे ते न्यायाधीशांनी केलेलं आहे आणि यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आले। त्यामध्ये जो माफीचा साक्षीदार होता त्या माफीचा साक्षीदाराने कशा पद्धतीने 3 वेळा त्याची साक्ष जी आहे त्या साक्षीमध्ये तफावत जाणवली, त्याने नेमके कोणते मुद्दे मांडले, त्याचा तपास झाला मात्र ते सिद्ध होऊ शकलं नाही असं देखील आजच्या वाचनात जे आहे ते म्हणण्यात आलं। त्याचसोबत एक प्रामुख्याने मुद्दा जो जाणवला तो म्हणजे न्यायालयाने निकाल देताना अर्थात आपण ज्या यंत्रणा आहेत म्हणजे पोलिसांवर देखील ताशेरे जे आहेत ते ओढलेले आहेत। अनेक महत्त्वाच्या त्रुटी ज्या आहेत या संपूर्ण प्रकरणात राहिल्याचं अर्थात न्यायालयाने आज निष्कर्ष काढलेला आहे। त्यामुळे कुठेतरी राकेश मारे यांचा उल्लेख असेल किंवा या संपूर्ण प्रकरणात जी गाडी वापरण्यात आली ती गाडी नेमकी कुठल्या शेतात ठेवण्यात आली, जी गाडी शेतात ठेवण्यात आली तिच्या आजूबाजूला घर होतं का याचा देखील तपास जो आहे तो पोलिसांनी केलेला नाही। पोलिसांच्या माफीचा साक्षीदार आहे त्याच्या जबाबात त्याने सांगितलं होतं की मी गाडी जी आहे ती जवळपास 5 लाखाला घेतली, मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी याचा संपूर्ण तपास झाला तर ती गाडी 65,000ला गाडी घेतली होती। गाडीची कागदपत्र घेतली मात्र ती गाडीची कागदपत्र त्या गाडीमध्ये नव्हती। गाडी जी आहे ती जाळण्यात आली होती।
त्याचा रंग हिरवा होता असं सांगण्यात आलं पोलिसांकडून. मात्र जर गाडी जाळण्यात आली तर त्याचा रंग हिरवा कसा होता असा देखील सवाल जो आहे तो आजच्या या संपूर्ण निर्णय देताना सांगण्यात आलं. मात्र आपण जर प्रामुख्याने बघितलं असेल तर या संपूर्ण केसकडे आता राजकीय अँगलने जर बघितलं असेल, कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सध्या टायगर ऑपरेशनची चर्चा आहे आणि ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत, ते खासदार आहेत ठाकरेंचे, आणि या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही याबाबत आता हायकोर्टात जाऊ, आम्ही हायकोर्टात जाऊन दाद मागू. त्यांच्या काही कार्यकर्त्यांशी आपण बोललो, त्यांचं देखील म्हणणं होतं की हा निकाल जो आहे तो आम्हाला अपेक्षित नव्हता. अर्थात हा लोकशाहीचा निकाल नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अर्थात आता याचे राजकीय पुढे काय समीकरणं होतात ते देखील बघणं महत्वाचं ठरणार, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः अमित शहाशी बोलले असे देखील आपल्याला माहिती मिळते. गौरी. हो सुशांत, खरंच सध्या आता एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे ऑपरेशन टायगरचं नेमकं काय होणार, कारण या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर माझी मी भूमिका व्यक्त करणार, माझा निर्णय जाहीर करणार असं ओमराजेंनी म्हटलं होतं. तर काही तांत्रिक कारणास्तव सुशांत यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही. मात्र राजकीय वर्तुळातून नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. पुराव्यांच्या अभावी सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. तब्बल 1.5 तास सुनावणी झाली आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निकाल सध्या समोर येतोय. पद्मसिंह पाटील मुख्य आरोपी होते, त्यांच्यासह सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि हा निकाल आल्यानंतर ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा निराशा व्यक्त केली.